प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं, या कुसुमाग्रजांच्या ओळी प्रेमाचा अर्थ सांगून जातात. प्रेम ही खूप निखळ आणि प्रांजळ भावना आहे, ज्यामध्ये स्वार्थ नसतो, फक्त त्याग आणि समर्पण असतं. समोरच्यानं बोलण्याआधी त्याच्या मनातलं उमजणं हे प्रेम असतं. एक ठेचकाळला तर वेदना दुसऱ्याच्या मनाला होणं हे प्रेम असतं. एकमेकांचं सुख एकमेकांच्या डोळ्यात पाहणं हे प्रेम असतं. याच सर्व प्रेमळ भावना व्यक्त करण्याचा आजचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या आठवड्याला व्हॅलेंटाईन वीक म्हणून ओळखलं जातं. पाश्चिमात्य देशात व्हॅलेंटाईन डे या प्रेमाच्या उत्सवाला सुरुवात झाली. रोमन साम्राज्यात प्रेमी युगुलांना लग्नासाठी मदत करणाऱ्या ख्रिश्चन संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जात असल्याचं सांगितलं जातं. संपूर्ण जगभर हा दिवस मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. कोल्हापूरमध्ये सुद्धा आज तरुणाईनं हा दिवस आनंदानं साजरा केला. सकाळपासून अनेक ठिकाणी प्रेमी युगुलांची आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी गिफ्ट खरेदीसाठी लगबग दिसून येत होती. या निमित्तानं शहरातील फुलांचा बाजार, गिफ्ट गॅलरीमध्ये वर्दळ दिसून आली. फक्त प्रेमी युगुलच नाही तर विवाहित जोडप्यांनीही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. पती आणि पत्नीसोबत आवडत्या ठिकाणी फिरायला जाऊन, आवडते खाद्यपदार्थ खाऊन, एकमेकांना भेटवस्तू आणि शुभेच्छा देऊन त्यांनी हा दिवस अगदी आनंदात साजरा केला. तर युवा ऑर्गनायझेशननं अनोख्या पद्धतीनं हा दिवस साजरा करत मोलाचा संदेश दिला. संघटनेच्या वतीनं जनता बाजार इथल्या गार्डनमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. मोठ्या संख्येनं तरुण तरुणींनी रक्तदान केलं. आपण काहीतरी करावं, उत्स्फूर्त म्हणजे वेगळ्या पद्धतीनं काहीतरी करावं म्हणून आम्ही सगळ्या कॉलेजच्या ग्रुपमधल्या मुलांनी आम्ही सर्वांनी मिळून हा उपक्रम राबवलेला आहे. या उपक्रमामध्ये जवळजवळ आत्तापर्यंत साधारणतः 20 वर्षात एक 5-5.5 हजारपेक्षाही जास्त रक्त संकलन केलेलं आहे आणि गरजूंना आम्ही मोफत आमच्या युवा ऑर्गनायझेशन सगळ्या ग्रुपतर्फे प्रत्येक वेळी आम्ही मोफत रक्त आम्ही हे गरजू रुग्णांना देतो. सोशल मीडिया थ्रू मला युवा ऑर्गनायझेशनबद्दल माहिती मिळाली आणि त्यांची टॅगलाईन मला खूप अट्रॅक्टिव्ह वाटली की व्हॅलेंटाईन्स डेला यूथ आपण इकडं तिकडं काही करतो, पण रक्तदान हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि म्हणून आज इथं मी आले. करायच्या आधी खूप भीती वाटत होती, पण यांनी कॉर्पोरेट खूप छान केलं आणि आत्ता मी हा निर्णय घेला की 14 फेब्रुवारीला यानंतर काही नसेल तरी मी रक्तदान हे नक्कीच कर. डी.वाय. पाटील मॉलमध्ये व्हॅलेंटाईन्स डे निमित्तानं विशेष नियोजन केलं होतं. संपूर्ण मॉलमध्ये सजावट करण्यात आली होती. आज व्हॅलेंटाईन सूफी नाईट सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर उद्या 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 ते रात्री 9 पर्यंत कोल्हापूर हिप हॉप कम्युनिटीचे लॉर्ड शिवा हिप हॉप फेस्ट 2026चं आयोजन करण्यात आलंय. यात प्रथम क्रमांकाला 3,000 तर द्वितीय क्रमांकाला 2,000 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश मोफत असणार असून याचा लाभ घ्यावा असं आवाहन डी.वाय. पाटील मॉलच्या वतीनं करण्यात आलंय. आज दिवसभर प्रेमी युगुल, मित्रमैत्रिणी, विवाहित जोडपे यांच्या चेहऱ्यावर व्हॅलेंटाईन डेचा आनंद ओसंडून वाहणारा होता.